नमस्कार, मी योगेश सिविक मिररमध्ये तुमचं स्वागत करतो। मागील काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाने कहर केला असून संपूर्ण शहर जलमय झाले होते। शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज सिंहगड रोड परिसरातील नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी केली आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेतली। त्या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। येत्या 8 दिवसात शहरातील नाले सफाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाला त्यांनी यावेळी दिला। याचा आम्ही एक फील्डवर जाऊन त्याची पाहणी केली। अनेक ठिकाणी जे नाले आहेत ते त्याच्यावरून रस्ते केल्यामुळे ब्लॉकेजेस झालेले आहेत, पाण्याचा फ्लो राहिलेला नाही। अनेक ठिकाणी असंही लक्षात आलं की जिथे रस्त्यावर फ्लो ठेवण्यासाठी जी मोठी जाळी असते ते आउटलेट असतं, ते आउटलेट ही रस्त्यावर सिमेंटवर कव्हर करून म्हणजे आउटलेटच बंद झाली आहे। भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। यावेळी बोलताना घाटे म्हणाले, भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांना भेटलो। निवडणुकीनंतर भेटून पावसाळा तयारीचा आढावा घेतला होता, परंतु शनिवारी अनेक भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी होते। क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी फील्डवर दिसत नाहीत। अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना घरी पाठवा, असे घाटे यावेळी म्हणाले। कोथरूड येथील महर्षी कर्वे पुतळा चौकात असलेल्या लोढा पेट्रोल पंपावर आज दुपारी 1च्या सुमारास स्फोट झाला। त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। पंपावरील नागरिक आणि वाहन चालकांची एकच पळापळ झाली। पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळल्याने दुर्घटना टळली। दरम्यान अग्निशामक दलाचे जवान आणि कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला। ही घटना शिवणे परिसरात घडली आहे। प्रथमेश कुसाळकर असे या मुलाचे नाव आहे। सायकल खेळत असताना तो थेट खड्ड्यात जाऊन पडला। त्यात त्याच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली आहे। खोदकाम केलेल्या खड्ड्याभोवती कुठल्याच प्रकारचे पत्रे अथवा सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात घडल्याचं मुलाच्या पालकांचं म्हणणं आहे। या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे। तुमची काय मागणी आहे? माझी हीच मागणी आहे, जे अनधिकृत कामं होतात त्याच्यावर कुठेतरी निर्बंध लादले पाहिजेत आणि अशा घटना घडू नयेत। जसं की माझ्या मुलाच्या बाबतीत झालंय तसं बाकीचं कोणाच्या अशा ह्या बाबतीत घटना घडू नयेत असे। कंप्लेंट वगैरे केली तुम्ही? हो, मी ऑनलाईन कंप्लेंट केलेली आहे। त्याची रितसर माझी जबाब पण घेऊन गेलेत। आता रितसर FIR नोंद करणार त्यावर। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा आणि त्यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी पुढे आली आहे। ही मागणी काटेवाडीतील काही ग्रामस्थ आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। या मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली। या लढाईत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा 1 लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला। सर्वांची इच्छा आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात केंद्रीय मंत्रिपद द्यावं आणि त्यांच्या कामाचा दर्जा आणखीन कसा वाढत जाईल याच्याकडे सरकारने बारकाईने लक्ष देऊन त्यांना राज्यमंत्रीपद बहाल करावं असं आमच्या काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व विनंती अर्ज करत आहोत।